देशमुखांकडे काय स्पेशल सुरू आहे. तेच सांगत होते की नंदिनी एकदम काय म्हणायचं डाएट फॉलो करते आणि काव्या छान गाडी शिकते. पण गाडी म्हटल्यावर नर्वस झाले ते, एकदम टेन्शन आलं त्यांना. काही नाही, त्यांना काहीतरी जुनं आठवलं त्यांचं. खास असं काही नाही. पार्थ वाट बघतोय तुझी, तू जा बघू, तू जा, आपण नंतर बोलू. नाही सांग ना रम्या, काय म्हणत होती ते? काही नाही, त्याचा ऍक्सिडेंट वगैरे झाला होता ना, त्याबद्दलच सांगत होता बराच वेळ. ऍक्सिडेंट? गाडी? त्यांचा ऍक्सिडेंट झालेला? हो. काय झालं, तो म्हणाला की नवीन नवीन गाडी शिकायला सुरुवात केली होती त्याने, आणि सुरुवातीला कसं सगळ्या गोष्टी पटकन आपल्या मसल मेमरीमध्ये फिट होत नाहीत ना. म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून करायचा तो. म्हणजे कसं की गाडी चालवताना आता ब्रेक दाबायचा आहे, तर व्यवस्थित ब्रेक बघायचा आणि मग दाबायचा. त्याच्यानंतर जर गिअर चेंज करायचा असेल तर क्लचकडे लक्ष असायचं त्याचं. पण एकदा काय झालं, चुकून ब्रेक दाबायच्या आधी त्यांनी न बघताच ऍक्सिलेटरवर पाय ठेवला गेला, ते दाबलं नाही, त्यामुळे स्पीडमध्ये गाडी पुढे गेली ना. म्हणजे त्याला फारसं नाही लागलं होतं, किंवा त्याच्या समोरचा जो माणूस होता त्यालाही फारसं लागलं नाही. पण बाजूला जो बसला होता ना, त्याचा मित्र, त्याला मेजर लागलं. त्याचं डोकं पुढच्या त्या काचेवर जाऊन आपटलं ना. खूप लागलं होतं त्याला. त्यामुळे ना आग, पाणी आणि गाडी ह्याच्याबरोबर खेळूच नाही माणसं. तर रम्याच्या बोलण्यामुळे काव्या मॅनिपुलेट होईल का? तिचा ड्रायव्हिंगमधील कॉन्फिडन्स कमी होईल का? हे नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. हे अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा IK मिक्स तडकाला. बाय.